माझा इंदापूर तालुका पहिल्या क्रमांकाचा कसा राहील हा आमचा उद्देश आहे। मला कोणावरती टीका टिप्पणी कोणावरती काही करायची नाही। आम्हाला इथं प्रश्न सोडवायचे आहेत। सध्या राज्यभर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ह्याचं कॅम्पेन चालू असताना ते इंदापूरमध्ये देखील इंदापूरचे माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे साहेब या ठिकाणी पूर्ण इंदापूर तालुकाभर हे कॅम्पेन चालू आहे त्यांचं आणि आज ते बिजवडी गावामध्ये आहेत। तर या ठिकाणी आपण त्यांना विचारूया की कशा प्रकारचं तुमचं कॅम्पेन चालू आहे आणि कसा प्रतिसाद आहे। कॅम्पेन म्हणण्यापेक्षा ही शासनाने आपल्यासाठी खूप चांगली योजना आमच्या महिला बहिणींसाठी आणलेली, यामधनं कुठली आमची तालुक्यातली बहीण वंचित राहणार नाही। त्या योजनेचा लाभ हे आमच्या गोरगरीब महिलेला, अंध अपंग महिला जरी असली एखाद्या वाडी वस्तीवरती त्या महिलेला मिळावा यासाठी आज आम्ही जातोय। अनेक गावामध्ये अनेक प्रश्न आहेत। रेशन कार्डचा विषय आहे, काही ठिकाणी वेगळे राहतात परंतु रेशन कार्ड एकच आहे, ते रेशन कार्ड फोडलं गेलं पाहिजे। एखाद्या मुलीचं वय 21 वर्ष पूर्ण झालेलं आहे, एखादी नवीन सून त्या घरामध्ये आलेली आहे, तिचं नाव त्या नवीन रेशन कार्डमध्ये ॲड झालं पाहिजे। असे अनेक बाकीचे आधार कार्डचे वगैरे अडचणी आहेत, त्या अडचणी सोडवण्यासाठी मी स्वतः तहसीलदार, BDO, CDPO, आमच्या सेविका, मदतनीस, आशाताई सगळ्या मंडळी इथं आज आम्ही सगळ्या तलाठी सगळे म्हणजे कुणी ग्रामसेवक सर्कल सगळे अधिकारी इथले येतच लगेच त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय। नक्कीच आपण सगळे पाहतच होतो की या ठिकाणी सर्व प्रशासकीय यंत्रणा आमदार साहेबांसोबत होती, परंतु या ठिकाणी कुठेतरी विरोधकांकडून एक आरोप केला जातोय की प्रशासनामध्ये कामं होत नाहीत, लोकांना 4-4 दिवस हेलपाटे घालावं लागत आहेत, कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याकडून योग्य उत्तर दिलं जात नाहीत, याबाबत आपण काय सांगाल? आता हा विषय वादविवादाचा किंवा कुणावरती आरोप प्रत्यारोप करून चालणारा नाही। हा विषय आपल्या त्या बहिणीला लाभ कसा होईल ह्यासाठी आहे। त्यामुळे बहिणींना लाभ तालुक्यामध्ये या राज्यामध्ये माझा इंदापूर तालुका पहिल्या क्रमांकाचा कसा राहील हा आमचा उद्देश आहे। मला कोणावरती टीका टिप्पणी कोणावरती काही करायची नाही। आम्हाला इथं प्रश्न सोडवायचे आहेत। आमच्या बहिणीला रंजल्या गांजल्या आमच्या गरीब बहिणीला आम्हाला मदत करायची, त्यामुळे बहिणींना आम्हाला मदत करायची। आम्हाला कोणावरती आरोप प्रत्यारोप करून ते आमच्या त्यांनी प्रश्न सुटणार नाहीत। त्यांनी आरोप केले म्हणून आम्ही परत त्याला काय उत्तर देऊन हे प्रश्न सुटणार नाहीत। प्रत्यक्षात त्या फील्डवर जाऊन आमची बहीण आनंदी कसा तिचा चेहरा दिसेल, त्या बहिणीचा दुवा, येणारा रक्षाबंधनाचा सण आहे, नागपंचमीचा सण आहे, या सणामध्ये त्या आमच्या बहिणीचा आशीर्वाद आम्हाला कसा मिळेल हेच आमच्या दृष्टीने खूप भाग्याचा आणि आमच्या दृष्टीने तोच खोटा महत्त्वाचा विषय आहे। नक्कीच की आरोप प्रत्यारोप करून कुठल्याही बहिणीला लाभ मिळणार नाही असं या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे। याला जोडून एक प्रश्न आहे की आज सकाळपासून तुम्ही वरकुटे खुर्दमधून सुरुवात केली आणि आज आपण बिजवडीमध्ये हा आपला एक शेवटचा कॅम्प होता। तर आपण भाषणादरम्यान एक सांगितलं की आपण दुपारचा जेवणाचा डब्बा देखील गाडीमध्ये खाल्ला। तर ही जी काही तुमची तळमळ आहे ती तालुक्यातील महिलांप्रती दिसून येत आहे। तर कुठेतरी येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्कीच महिला तुम्हाला आशीर्वाद रूपी मत देतील। मला आशीर्वाद रूपी त्यांचा आशीर्वाद तर मला आहेच, पण यात निवडणूक किंवा स्वार्थ बघून काही ही गोष्ट सगळं चालणार। शेवटी कोण आपलंय कोण जवळचंय, आपल्या दुःखाच्या काळात कोण आहे, अडचणीच्या काळात कोण आहे आणि सुखाच्या काळात कोण आहे, आता माझ्या बहिणींना सांगायची गरज नाही। आमच्या बहिणी लय हुशार आहेत। नक्कीच की या ठिकाणी आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे की नक्कीच येणाऱ्या विधानसभेमध्ये बहिणी ह्या आपल्या भावाला साथ देतील। आपण अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज 28 इंदापूर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। रेशन दुकान हे भरून घ्या पाहिजे साहेब, त्यांना काही माहिती नाही, भरून घे। काय करायचं कसं बँकेचा
एक सेविका येऊन जाता इकडे अंगणवाडी पावसाळ्यात एवढे कमी करून हे जायचं लाडकी बहीण कसं तुमचं हो एकच लाडकी बहीण कसं तुमचं